17 गायी जागेवर मेल्या, 10 गायी वाहून गेल्या, 20 शेळ्या वाहून गेल्या, खाण्याचं कपडा लत्ता समज वाहून गेलं, गायाचं खुराक 20 ते 25 पुतं होतं ते बी गेलं, कुट्टी एक गेली, 2 कोंबड्याचं खुरवड गेलं, 100 ते 150 कोंबड्या होत्या, एक शेड मोडून पडलं। रात्री 1 वाजता खूप भयानक असा पूर आला। बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ 50 ते 60% ही पाण्याखाली गेली होती। त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दातखिळे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे। यामध्ये त्यांच्या 17 गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते, 17 गाया जागेवरती मेल्या आहेत, 10 गाया त्यांच्या वाहून गेल्या आहेत, त्याच्यामध्ये 15 वासरं गेले आहेत, शेळ्या 20 गेल्या आहेत, 100 कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी बाग त्यांची लोळलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं शेड असेल, जीवनावश्यक वस्तू असतील ते रात्री सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। भूम तालुक्यातील बेलगाव पिंपळगाव येथील दातखिळे या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असून त्यांचं कमीत कमी 30 ते 35 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। सरकारने भूम तालुक्यातील अतोनात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्या